मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला वाढता प्रतिसाद मिळताना दिसतोय। महायुतीला मोठ्या फायद्याचीही शक्यता निरीक्षकांनी व्यक्त केली आहे। 14 ऑगस्ट पर्यंत 1,62 लाखांपेक्षा अधिक महिलांची नोंदणी झाली। आतापर्यंत 80 लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत। उर्वरित पात्र महिलांच्या बँक खात्यात 17 ऑगस्ट पर्यंत योजनेचा निधी जमा होणार आहे। 2 दिवसांपासून महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे। लाडकी बहिणीचे पैसे आल्यानं महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। नागपुरातील काही बँकांबाहेर महिलांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। पालघरमध्ये महिलांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या। संभाजीनगरात लाडक्या बहिणींचे पैसे काढण्यासाठी झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं। पुण्याच्या बालेवाडीत उद्या महायुतीचा कार्यक्रम होणार आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याचा भव्य कार्यक्रम उद्या पुण्यात होतोय। शिंदे, फडणवीस, अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाला 25,000 महिला उपस्थित असतील। उद्याच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे। आढावा घेतलाय प्रतिनिधी बालाजी पोतारे। लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांना मिळायला सुरू झाल्यानंतर उद्या बालेवाडीमध्ये याचा मोठा सोहळा जो आहे तो राज्य सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलाय। यासाठी मोठी बॅनरबाजी जी आहे ती राज्य सरकारकडून करण्यात येते आहे। वचनपूर्ती सोहळा असं या सगळ्या कार्यक्रमाला नाव देण्यात आलेलं आहे। महायुतीचं सरकारचं पाऊल, क्रांतिकारी पर्वांची चाहूल असे सगळे जे स्लोगन आहेत ते या सगळ्या बॅनरवरती पाहायला मिळत आहेत। लाडक्या बहिणीला हक्काचं माहेर, दर महिना मिळणार मानाचा आहेर, अशी सगळी बॅनरबाजी आहे। आपण आता बालेवाडी सभागृहाच्या ग्राउंडच्या बाहेर आहोत। जर पाहिलं तर या ठिकाणी ही सगळी बॅनरबाजी आहे। त्याचबरोबर बालेवाडी चौकात रस्त्याने असे सगळे जे बॅनर आहेत शहरामध्ये ते लावण्यात आलेले आहेत। उद्या 25 ते 30,000 महिला उपस्थित राहणार असल्याचा अंदाज महिला बाल विकास मंडळाचा आहे आणि त्यासाठी त्याने 3 ग्राउंड जे आहेत, 3 हॉल जे आहेत ते बालेवाडीमधले राखीव केलेले आहेत। मेन हॉलमध्ये जर जागा कमी पडली तर पुढच्या हॉलमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या हॉलमध्ये रॅम्प वॉक सुद्धा तयार करण्यात आलेला आहे। कदाचित मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या रॅम्प वॉकवरून महिलांना संवाद साधतील, महिलांचे समस्या जाणून घेतील। त्याचबरोबर हा सोहळा भव्य दिव्य करण्याचा जो निर्णय आहे तो महायुती सरकारने केला आणि त्याचा फायदा विधानसभेत होईल या दृष्टीने ही सगळी जी तयारी आहे ती सुरू करण्यात आल्याची पाहायला मिळते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।